स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच सोप्या पद्धतीने छोट्या बाहीची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत। जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरीही तुम्हाला ते अगदी सहज जमेल एवढ्या सोप्या पद्धतीने आपण कटिंग बघणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा इथे मी अस्तर घेतलेला आहे, तरी तुम्ही डायरेक्टली अस्तरवरच कटिंग करणार आहे। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही पेपरवरती पण करू शकता, परंतु मला इथे 30 साइजच्या ब्लाउजची बाहीची कटिंग करायची आहे। तर त्याची घडी जी आहे ती अस्तरवरती परफेक्ट बसते, त्यामुळे मी इथे डायरेक्टली अस्तरवरतीच कटिंग करून घेणार आहे। जर तुम्हाला 30 पेक्षा जास्त साइजच्या बाहीची कटिंग करायची असेल, म्हणजे 30 छाती पे 30 जेवढे असेल, म्हणजे त्यापेक्षा जर जास्त असेल 32, 36, 38 तर त्या बाहीसाठी तुम्ही अगोदर पेपरवरती कटिंग करू शकता आणि मग अस्तरवरती ड्रॉ करून त्याची कटिंग करून घ्यायची आहे, कारण त्याची घडी अस्तरवरती बसत नाही। तर बघा इथे मी अस्तर घेतलेला आहे, तर हे आता डबल फोल्ड आहे अशा पद्धतीने। तर याला आता आपल्याला 4 पदरी फोल्ड करून घ्यायचे। तर बघा इथे मी अशा पद्धतीने सेंटर मधून त्याला फोल्ड करून घेतेय। तर इथे आता ते 4 पदरी फोल्ड झालेला आहे बघा। तर सर्वात अगोदर आपण टाकत असतो बाहीची घडी। तर इथे मी 30 साइजच्या ब्लाउजची बाहीची कटिंग करते, तर त्यामुळे त्याची घडी येईल 7.5 आणि इथे मी प्रिन्सेस कट ब्लाउज साठी करते, त्यामुळे त्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण जर जोडताना कमी पडली तर ती व्यवस्थित ऍडजस्ट होऊन जाते अर्धा इंच एक्स्ट्रा घेतल्यावरती। तर त्यामुळे इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि 3.5 इंचाची बाही मी इथे कट करणार आहे। तर अगोदर आपण घडी टाकून घ्यायची असते, तर इथे परफेक्ट घडी बसते बघा इथे 30 साइज साठी। जर तुमची 32 ची असेल तर 8 चौक 32 आणि त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे असं 8.5 ची घडी घ्यायची आहे तुम्ही। छातीच्या साईज नुसार घडी चेंज होत जाते। तर बघा इथे मी घडी टाकून घेतलेली आहे आता। तर आपल्याला टाकायची आहे बाहीची लांबी। तर अगोदर मी इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेते, म्हणजे आपलं अस्तर जर खालीवर असेल तर ते व्यवस्थित सरळ होईल। तर बघा इथे मी ड्रॉ करून घेत आहे लाईन। तर इथे मी अस्तर सरळ करून घेतलेला आहे बघा। तर आता इथे आपल्याला टाकायची आहे बाहीची उंची। तर इथे मी 3.5 इंचाची बाही कट करते, तर त्यामुळे इथे मी 3.5 इंच आणि त्यामध्ये एक्स्ट्रा जे मार्जिन असतं आपलं तेवढं ऍड करणार आहे। तर इथे मी 0.75 एवढं जास्त मार्जिन घेतलेलं आहे, कारण इथे मी अस्तरच्या ब्लाउजची बाही कटिंग करत आहे। जर तुमचं बिना अस्तरच्या ब्लाउजची बाहीची कटिंग असेल तर त्यामध्ये तुम्ही 1.5 इंच एवढं मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर इथे मी 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे इथे मी 4.25 ला मार्किंग करते। तर बघा इथे 4.25 एवढी मार्किंग केली आणि या बाजूने सुद्धा 4.25 एवढी, आणि हे पॉइंट्स जोडून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने। बिना अस्तरच्या ब्लाउज साठी 1.5 इंच एवढं एक्स्ट्रा घ्यायचं, हे लक्षात ठेवा। फोल्ड करण्यासाठी पट्टी लागते आपल्याला ती। तर बघा इथे आता ओपन बाजूकडून आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे। तर इथे मी कॅप हाईट घेत आहे 1.5 इंच। जर तुमची बाहीची लांबी जास्त असेल तर तुम्ही 4-5 इंचाची असेल तर तुम्ही 2 इंच एवढं खाली यायचं आहे, आणि जर जास्त असेल तर 2.5 इंच। तर बाहीच्या लांबीनुसार कॅप हाईट बदलत जाते, हे लक्षात घ्या। तर इथे तुम्हाला जर चार्ट हवा असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला डिटेलमध्ये चार्ट देईल। तर बघा इथे जेवढं आपण ब्लाउज मध्ये मार्जिन ठेवतो तेवढ्याला मार्किंग करायची आहे। तर इथे मी 1.5 इंच एवढं मार्जिन ठेवत असते ब्लाउज मध्ये एक्स्ट्रा फिटिंग साठी। तर इथे मी 1.5 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि इथे 1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे, आणि हे पॉइंट असे तिरके जोडून घ्यायचे आहेत। तर आता या लाईनचं निम्म काढायचं आहे आपल्याला। तर इथे 6 इंच येते, तर 6 चे निम्मे 3, 3 च्या निम्मे 1.5 अशा पद्धतीने निम्म्याचं निम्म काढून घ्यायचं आहे। आणि कॅप हाईटच्या साईडने खाली अर्धा इंच यायचं आहे, म्हणजे ह्या पॉइंट पासून खाली अर्धा इंचाला मार्किंग करायची बघा अशा पद्धतीने, आणि या पॉइंट पासून वरती अर्धा इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे। आणि आता या पॉइंट मधून अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा मी व्यवस्थित दाखवते तुम्हाला। तर बघा इथून अशा पद्धतीने ही सरळ लाईन आहे, तर इथून अशा पद्धतीने थोडा थोडा गोल आकार घेत अशा पद्धतीने खाली अर्धा इंच येऊन परत पुन्हा वरती जायचंय आणि अशा पद्धतीने बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा इथे बाहीची मार्किंग झालेली आहे। तर बघा इथे पॉइंट तयार होतोय, तर जोडताना तो व्यवस्थित जोडता येत नाही, त्यामुळे तिथे व्यवस्थित असं थोडासा गोल शेप देऊन घ्यायचा आहे। आणि आता इथे टाकायचं आहे खाली दंडघेर। तर इथे ब्लाउजच्या मापानुसार दंडघेर घ्यायचा आहे। तर इथे 4.5 होता, तर इथे 4.5 आणि पुढे जेवढं मार्जिन ठेवलेलं आहे आपण तेवढं मार्जिन ऍड करून तिथे अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे। तर बघा किती व्यवस्थित किती सोप्या पद्धतीने आपली इथे बाहीची मार्किंग झालेली आहे। तर याच्यात आपण कटिंग करणार आहोत।
तर बाहीची कटिंग करताना अगोदरच बाहेरच्या साईडने अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। तर बघा इथे आपली बाहीची कटिंग झालेली आहे। तर इथे सेंटरमध्ये थोडासा कट देऊन ठेवायचा आहे, म्हणजे जोडताना लक्षात येतं की आपली बाहीचं सेंटर इथं आहे। तर बघा आता बाहीला ओपन करायचं आहे अशा पद्धतीने। दोन बाही हे बघा अशा पद्धतीने मधून ओपन करून घ्यायच्या आहेत आणि हा जो खोल भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा हे दोन बाही आहेत आणि अशा पद्धतीने ते कट करून घ्यायचंय। इथे पण छोटासा कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे लक्षात येईल हा भाग आपल्याला पुढच्या साईडने जोडायचा आहे ब्लाउजच्या पुढच्या पार्टला। तर बघा इथे किती सोप्या पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर भेटूयात अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। ओके, थँक्यू।